मला मिळणारच ह्या भावनेने कराल तर ते मिळणार आहे तुम्हाला, 100% मिळणार आहे. कोणीही दुसरा माणूस जबाबदार नसतो तुमच्यामध्ये प्रगती न होण्यासाठी. करायचं आहे, बदल तर करायचा आहे, पण होत नाहीये. होत नाही म्हणजे आपण स्वतःला सांगतोय की नाही करायचंय म्हणून होत नाहीये. मेडिटेशन म्हणजे आपण काय करतो नक्की, की तुम्ही असे पण पैसे मिळवू शकता पटकन. कसं? तुमच्या क्रिएटिव्ह आयडियाजनी. आयडिया प्रत्येकाच्या मनात काही ना काही असतात. माझ्याकडे जे पैसे आहेत ते एक दिवस संपून जाते, मग काय करायचं? आता ही जी फिलिंग आहे याला कसं ओव्हरकम केलं पाहिजे? विचारच हे करा, आय एम रेडी फॉर अपॉर्च्युनिटीज. अफर्मेशन हे द्यायचंय स्वतःला. आता हे जर लॉ ऑफ अट्रॅक्शन जर पैशांसाठी वर्क करत असतं तर सगळे श्रीमंत झाले असते. ही बोलायची गोष्ट आहे. लेटर लिहा, लव्ह लेटर टू मनी. पण लहानपणापासून पैशाच्या बाबतीत खूप निगेटिव्ह असतं. हो हो बरोबर. म्हणजे आणि जे काही निगेटिव्ह बिलीव्ह असतात तर ते असं विश्वास नाही होत. समजा लिहिताना असेल किंवा आपण इन्फॉर्मेशन बोलतोय तर हे थोडंसं कसं क्लीन करता येईल आपल्याला, की त्या गोष्टी थोड्याशा नाही आल्या पाहिजे समजा हे करत असताना किंवा काय. तुम्ही जेव्हा स्वतःवर काम करता ना तेव्हा ऑरा तयार होतो, पॉझिटिव्हिटी तुमच्या बाजूने हे होते. ते फक्त सकारात्मक विचार केल्याने होतं. तर असे कुठले अफर्मेशन्स आहेत की समजा आपली जी ऑडियन्स असेल ती डेली वापरू शकते त्यांच्या लाईफमध्ये, की त्याने थोडंसं पैशाशी रिलेटेड गोष्टी बॅलन्स होतील आणि पैसा त्यांच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होईल? हो. आपल्या सगळ्यांना मिस्टर श्रीमंतचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत व्हा. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा आपल्या जुन्या आणि लाडक्या गेस्टला इन्व्हाइट केलेलं आहे, की ज्यांच्या पॉडकास्टला तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त प्रेम दिलं आणि त्या पॉडकास्टमुळे अनेक लोकांचे आयुष्यसुद्धा बदललेत. तर त्या गेस्टचं नाव आहे मिसेस माधुरी बोंद्रे. येस. नाव थोडंसं युनिक आहे पण त्या मॅम पण युनिक आहेत. येस. तर आता टाईम वेस्ट न करता आपण आजचा हा पॉडकास्ट चालू करूयात. ओके. परंतु त्याआधी जर तुम्ही श्रीमंत स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा, कारण मी तुम्हाला आधीच प्रॉमिस केलेलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवतच जाणार आहोत आणि एकापेक्षा एक भारी गेस्ट वेगवेगळ्या टॉपिक्सवरती आपण या पॉडकास्टवरती इन्व्हाइट करणार आहोत. तर जर फायदा उचलायचा असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता स्टार्ट करूयात. माधुरीजी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या शोमध्ये स्वागत आहे. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच. येस. कसा एक्सपिरियन्स होता लास्ट पॉडकास्ट नंतर? येस, त्या पॉडकास्ट नंतर माझंही आयुष्य बदललंय. रादर फ्रॉम म्हणजे मी कोचिंगमध्ये होते ती सेलिब्रिटी स्टेटसपर्यंत आले. असं झालंय. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातून भरपूर कॉल्स आलेत. त्यांना मदत झाली, त्यांना ते माझे कोर्समध्ये एनरोल केले. प्रत्येकाचा रिझल्ट ट्रिमेंडस आहे, सगळ्या एरियामध्ये आहे. खूप लोकांना पैसे मिळायला लागले, रिलेशनशिप सुधारल्या, हेल्थमध्ये सुद्धा रिझल्ट खूप छान आहेत. म्हणजे स्पेसिफिकली आहेत. आता मी जसं जर विषय निघाला तर आपण सांगूच, पण प्रत्येक याच्यामध्ये माझ्या बरोबर राहिल्याने त्यांच्या आयुष्यात एनर्जेटिक, म्हणजे काही काही श्रीमंत लोक आहेत जे माझ्याशी कनेक्टेड आहेत, आनंदी राहायचे म्हणून सेशन जॉईन करतात. सो असंही आहे की मला आनंदच फील होत नव्हता आयुष्यामध्ये. त्यासाठी मी तुमचं एक दिवस सेशन नाही झालं तर परत आमची एनर्जी डाऊन होते. इथपर्यंत हे झालं आहे त्यांचं की बाबा ह्याचा इतका फायदा होतो. ऑफकोर्स ते माझ्या एनर्जीमुळे सुद्धा असतं, पण तुम्ही जशी प्रॅक्टिस करता तसं पण असतं हे सगळं. आणि मी परत म्हणेन की मीही सोर्स आहे हे करण्याचा. हे मला मिळालेलं आहे, करायला मिळतं आहे, लोकांपर्यंत पोचायला मिळतं आहे. ती माझी आवड पण आहे. सो समहाऊ ते सगळं एकापुढे एक जेव्हा व्हायचं वेळ येते तेव्हा ते आपोआप कनेक्ट होत जातं. तसं माझ्या थ्रू लोकांना खूप फायदा होतो आहे, विच मला पण हवं आहे. आणि ते मलाही लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं आहे. त्यांनाही खूप आयुष्य किती सोपं आहे आणि आपण ते किती कठीण करून ठेवलं आहे हे समजावून सांगण्यात मलाही हे होतं की फायदा होतो, प्रत्येकाला होतो. माझ्या आजूबाजूचे सगळे सर्कल्स इन्फ्लुएन्स व्हायला लागले, फॉलो करायला लागले. मी जे म्हणते ते त्याचा पटायला लागलं. लेखांमुळे सुद्धा प्रभाव पडतो सगळ्या ह्याचा. माझा लेख येतोच लोकमतला, रत्नागिरीच्या, सो त्याचाही प्रभाव असतो. पॉडकास्ट तर अजूनही व्हायरल, म्हणजे व्ह्यूज आर इन्क्रीजिंग ओनली. आणि मग लोक हे करत राहतात, कनेक्ट होत राहतात, फोन करतात. खूप छान वाटतं त्याच्यामुळे. आणि ऑल क्रेडिट्स टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच तुम्हाला खरं तर, कारण तुम्ही एवढी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आमच्या ऑडियन्ससाठी देतात. तर मित्रांनो आणि
तर मंडळी, जर तुमच्यापैकी काही लोकांनी हा पॉडकास्ट पहिल्यांदा पाहिला असेल आणि तुम्हाला कळत नसेल की काय चालू आहे, तर माधुरी मॅमसोबत आपण याआधी ऑलरेडी 2 पॉडकास्ट केलेले आहेत आपल्या चॅनलवरती. त्यातला सगळ्यात एक फेमस पॉडकास्ट आहे की पैशाकडे प्रेमाने बघा, पाऊस पडेल पैशांचा. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर मी तो आय बटनमध्ये देऊन टाकेल. सगळ्यात आधी तो पॉडकास्ट बघा, म्हणजे काय होईल की तुम्हाला एक बॅकग्राऊंड स्टोरी कळेल आणि हा जो पॉडकास्ट आहे तो समजायला आणखी थोडंसं सोपं होईल. ओके, तर आपण स्टार्ट करूयात. आता तुम्ही जसं सांगितलं, समजा की तो पॉडकास्ट अपलोड झाल्यानंतर अनेक लोकांना फायदा झाला, अनेक लोकांनी त्यांच्या लाईफमध्ये पैसा मॅनिफेस्ट केला. पण मग मला असं वाटतं की तरी काही लोक असतीलच की त्यांच्या मनात ते डाऊट्स दिसून आले की हे काहीतरी थोतांड आहे किंवा ते प्रॅक्टिकली वर्कआउट नाही होते, म्हणजे पैसा त्यांना मॅनिफेस्ट करता येत नाही. तर काय वाटतं की याच्यामुळे काय कारण असेल? करण्याची कन्सिस्टन्सी, सवयी, आयुष्यभर जे आपण करत आलोय त्यातून बदल न करणे आपल्या आयुष्यात, किंवा मी सगळं केलंय पण माझ्या आयुष्यात काहीच काम करत नाहीये, हेच म्हणण्यात जास्त वेळ घालवतात. मी सगळं केलंय आणि मला काही वर्कआउट होत नाहीये, ह्या म्हणण्यातनंही गोष्टी वर्कआउट होत नाहीत आपल्या आयुष्यामध्ये. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी एकतर चेंज गरजेचा असतो, स्वतःमध्ये बदल घडवणे गरजेचं असतं. थोडासा शिस्त स्वतःमध्ये आणणं, डिसिप्लिन म्हणतो आपण, ती थोडी थोडी आणावी लागते. मी नव्हते आधी, पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी काही गोष्टी हे केल्या की मला जर काही मिळवायचं तर आय शुड बी कन्सिस्टंट इन दॅट. मी गेली 2 वर्ष एक जणी जर माझ्याकडे शिकायला आला तरी शिकवते आणि 100 आले तरी शिकवते. ही कन्सिस्टन्सी गरजेची आहे. आणि माझा असा कुठेच भाव नसतो की एक आलाय म्हणून त्याला काय सांगायचं आणि 100 आलेत म्हणून. सगळीकडे माझी एनर्जी सांगण्याची सेमच असते. सो ती कनेक्ट होते लोकांना, मनातून भावणं हे जे म्हणतात ना, कारण मी मनापासून द्यायचा प्रयत्न करते. सो जे कोणी मनापासून करेल त्याला ते मिळणारच आहे. हे करूनच बघूया, विश्वासच नाही आहे किंवा उगीच काहीतरी सांगत असेल, हे भाव घेऊन केल्यावर ते होत नाही. हे पण तितकंच खरं आहे, कारण फिलिंग्सशी निगडीत आहेत या सगळ्या गोष्टी. जेवढं मनापासून तुम्ही भावना ठेवाल ती करण्याची, मला मिळणारच ह्या भावनेने कराल तर ते मिळणार आहे तुम्हाला, 100% मिळणार आहे. पण जर तुम्ही करूनच बघते म्हणून 2 दिवस केलं, 3 दिवस नाही केलं, परत 2 दिवस केलं, नाही काम करत ते. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सगळ्यात महत्त्वाचं कन्सिस्टन्सी आहे, की तुम्ही एखादी गोष्ट ती कंटिन्यू करा. असं नाही की 2 दिवस केलं म्हणून सोडून द्या, ते होणारच नाहीये. हो, आणि जेव्हा ते होत नाहीये ना तेव्हा तुमच्यामध्येच काहीतरी विषय आहे म्हणून होत नाहीये. कोणीही दुसरा माणूस जबाबदार नसतो तुमच्यामध्ये प्रगती न होण्यासाठी. कारण तुम्ही आजूबाजूच्या जगामध्ये जगत असता, म्हणजे आपल्या वातावरणात जगत असतो आपण. आजूबाजूचे लोक बोलतात ना, त्याचा परिणाम तुम्ही करून घेता, तेव्हा तुमच्या आयुष्यात नाही फरक पडत. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी पेटलेले असता, म्हणजे असं खूप जिद्द असते की नाही हे काही झालं तरी मी करणारच, ती होणारच, थोडे दिवस लागतील व्हायला, प्रोसेस असते ती, एका दिवसात गोष्टी बदलतात असं नाही. माझाही मेंटर आहेत, ते सांगतात एव्हरी कोच युनिकॉर्न कोच. आता हे पण प्रत्येक येणार कोच हा युनिकॉर्न कोच होणारच, हा विश्वास देतात ते आम्हाला. पण ते कशाने, ही प्रोसेस आहे, तुम्ही एका दिवसात नाही होणार, पण ग्रॅज्युअली तुम्ही हे रोज करत राहा. एक दिवशी तुम्हाला नक्की कळेल नक्की काय करायचं आहे हे. आता ते तर स्पिरिच्युअली पण आम्हाला अप करायला, म्हणजे असं पण हे सुरू झालं. तर दिस इज व्हॉट इट इज. मग त्यांचं वाक्य एक जस्ट हे म्हणून सांगते, बी प्रेग्नंट विथ युअर गोल, असं ते सांगतात. गोपालकृष्ण असं, बी प्रेग्नंट विथ युअर गोल म्हणजे आई जेव्हा प्रेग्नंट असते तेव्हा माझं बाळ खूप चांगलं व्हावं ह्या दृष्टीने तिचा हे असतं. मग त्यावेळी ती फक्त पॉझिटिव्ह विचार करते आणि फक्त बाळ कसं चांगलं होईल एवढाच विचार असतो तिच्या मनात. सो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात हवं आहे तेवढंच डोक्यात असलं पाहिजे. जेव्हा मी कोचिंग करायचं हे ठरवलं तेव्हा मी 5 गोष्टी करत होते एकत्र. दुबईमध्ये होते, तिथे ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये जॉब होता. त्याचा अजूनही फोन येतो मला की तू अजूनही कर इथनं बसून, कारण ते ऑनलाईन होऊ शकतं ना. पण मी एका लेवलला ठरवलं नाही, मला आधी कोचिंगमध्ये, कारण मला ते गॉड गिफ्ट आहे, आय कॅन डू दॅट. मला लोकांची कनेक्ट व्हायला खूप आवडतं. म्हणून मग मी ठरवलं की नाही, आता मी कोचिंगच पूर्णपणे कोचिंगमध्ये जाणार, म्हणजे लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करणार. सो तेव्हा जे ठरवलं त्या दिवसापासून मी बघते गोष्टी वाढतच गेल्या. प्रत्येक माणसाला जसं पटतंय तसं तो माझ्यासमोर येतोय, शिकतोय. जे कसं असतं, जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा लोक तुम्हाला वेडं बनवतात, ही काय करते, असा एक असतो.
पण जेव्हा तुम्ही फेमस होता तेव्हा तेच लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. हे मी स्वतः अनुभवते. मी बदलली नाही आहे, लोक बदलली आहेत. मग हे कुठेही होणार आहे. आणि मी अनुभवतोय खरं. एक्झॅक्टली तसंच असतं ते. सो मी माझं जगणं बदललं नाही आहे, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे माझ्याकडचा. की आता मानायला लागलेत का, तर हजारो रिझल्ट आहेत माझ्याकडे की लोकांची आयुष्य बदलत आहेत. 3 महिन्यात माइंडसेट बदलतो पूर्णपणे. तर तशा कोर्समध्ये मी लोकांना घेते. 3 मंथ्समध्ये इट्स लाईक रोज आम्हाला निगेटिव्ह विचार येतच नाहीत. मी पूर्ण पॉझिटिव्ह झालो आहे. एक काका आहेत 64 वर्षाचे, सेशनमध्ये आहेत. इतकी एनर्जेटिक पर्सनॅलिटी आहे. चांगले गव्हर्नमेंटमधून रिटायर झालेले आहेत आणि आता बिझनेसमध्ये आहेत. म्हणजे त्यांच्या वेगवेगळे बिझनेसेस आहेत आणि कॉन्सन्ट्रेशन कायम सेशनला कॅमेरा ऑन, कायम ॲक्टिव्ह, कायम हाय इन एनर्जी आणि त्यांना जे सांगितलं ते त्या क्षणी करणार. ओके. सो ह्या पद्धतीमध्ये ते ॲक्शन घेतात. अशी ॲक्शन घेतल्यावर कोणालाही रिझल्ट मिळणं शक्य आहे. हायली पॉझिटिव्ह आहेत. सो मेनली काय आहे, आपण प्रोक्रॅस्टिनेट करत असतो गोष्टी. आज व्यायाम करूया का, नको उद्या सकाळी उठते, जाऊ दे आता झोप आली आहे. हाच तो पॉईंट आहे जिथे उठायची गरज आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की करायचं आहे, बदल तर करायचा आहे पण होत नाही म्हणजे आपण स्वतःला सांगतोय की नाही करायचं आहे म्हणून होत नाही आहे. एक दिवस बदल करून बघायला लागतो, दुसऱ्या दिवशी सवय लागते. मलाही पहाटे उठायची सवय नव्हती. आता मी ठरवलं की मला कन्सिस्टंटली कोचिंग करायचं आयुष्यभर. तर म्हणजे कंटिन्युअसली करायचं. सॅटर्डे संडे मी ऑफ ठेवते कारण तेवढा वेळ मला स्वतःला म्हणजे सकाळी तरी नको उठायला असा विचार करून. आता तसंही होत नाही आहे कारण मी आता हे सर्टिफिकेशन्स पण द्यायला लागले की तुम्ही चालू करू शकता. हे पण आहे. आणि त्याच्यातही मस्त लोक आहेत म्हणजे प्रचंड प्रॅक्टिस करणारे. ऑटोमॅटिक त्यांना ऑलरेडी लोक आहेत जे त्यांच्याकडनं शिकायला तयार आहेत असं आहे. सो मी फक्त सर्टिफिकेशन करून देते आत्ता आणि त्यांना बॅच कशा सुरू करायच्या वगैरे सगळंच म्हणजे त्याच्यामध्ये. सो तसं हे करून तुमच्या याच्यातून समजा मला बेसिकली हेच कळालं की जर समजा तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट होत नसेल तर ती तुमची चूक आहे, त्या सिस्टीमची चूक नाही किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनची चूक नाही आहे. तुम्ही कुठेतरी कमी पडताय, तुमची मेहनत कन्सिस्टन्सी कुठेतरी कमी पडते म्हणून ते होत नाही. इनर वर्क ह्याला म्हणतो आपण. हे काय असतं इनर वर्क? इनर वर्क म्हणजे काय तर स्वतःवर काम करणे, आपल्या आतल्या स्वतःवर काम करणे. मेडिटेशन म्हणजे आपण काय करतो नक्की, हे जे 5 सेन्सेस आहेत ना महत्वाचे, बघणे, ऐकणे कानाने, नाकाने स्मेल करणे, टेस्ट करणे, टच करणे, हे सगळ्या हे जे महत्वाचे सेन्सेस आहेत त्यातून आपण थोडं दूर जातो जेव्हा आपण मेडिटेशन करतो. म्हणजे आपण आपल्या आत बघायला सुरुवात करतो की आपण कसे आहोत किंवा आपलं लक्ष कुठे द्यायचं आहे. तर आपल्या आजूबाजूला असणारे आवाज म्हणजे बाकी कुठेच नाही, फोकसनी एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं असतं. मेडिटेशन म्हणजे श्वासाकडे लक्ष द्या असं म्हणतात. म्हणजे काय आपण आपल्या आत बघतोय ना की काय. आणि हे रोज केल्यानंतर आपल्याला समजायला लागतं आपल्या आतमध्ये पण खूप काही आहे. म्हणजे असं ते अनुभवायची गोष्ट आहे. ती जास्त आपण सांगायला गेलो तर तेवढं ते एक्सप्लेन करता येईल असं नाही. माहिती खूप मेडिटेशन प्रॅक्टिशनर हे बोलू शकतात आता की मलाही ते झालं आहे, मी खूप अनुभवलं आहे. आता आकाशिक रेकॉर्ड्स म्हणतात किंवा म्हणजे ह्या सगळ्या ॲस्ट्रॉलॉजिकल गोष्टी आहेत, एंजल्स म्हणतात किंवा आपल्याला कोणीतरी गाईड करत असतं, पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह, हे सगळं मला ऑटोमॅटिक अनुभवात आलं आहे. का तर मी 3.5 वर्ष 1.5-2 तास मेडिटेशन केलं आहे रेग्युलर, एकही दिवस न चुकता. पण ते कसं होतं, ती इच्छा कशी निर्माण होते तर वेन यू स्टार्ट डुईंग इट तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवतं, अनुभव येतो. मग त्या अनुभवातनं अजून एकदा करून बघूया असं करत मी 3.5 वर्ष केलं. म्हणजे अजूनही मी करते पण आता मला 2-2 तास नाही बसायला जमत. मी 15-15 मिनटं 20-20 मिनटं जसं मला वाटेल तसं मी जास्तीत जास्त वेळ बसायचा प्रयत्न करते. कारण जेवढी मी माझ्या आत गेले तेवढे मी लोकांशी बोलायला सुरुवात आहे. म्हणजे मी एकदम इंट्रोवर्ट काइंड ऑफ मुलगी होते, कधीही बोलता येणार नाही कोणाशी अशा. आणि भीती प्रचंड, ह्या एक कॉमन फॅक्टर असतो सगळ्या लोकांमध्ये. मनातून भीती असते, ती पैशाबद्दलही असते आणि ती स्वतःबद्दलही असते. मी हे बोलले तर काय म्हणतील समोरचा माणूस, हा जो भाव असतो ना तो माझ्यामध्येही होता. पण ह्या सगळ्यात इनर हिलिंग जेव्हा झालं मग ते होपोनोपोनोने पण होतं, EFTने पण होतं आणि मेडिटेशननी पण होतं, शांत श्वास घेतल्याने सुद्धा होतं. देर आर लॉट ऑफ थिंग्स, म्हणजे खूप गोष्टी आहेत ज्याने हे सगळं करू शकतो आपण. तुम्हाला काय करायचं आहे ते एक चूज करा. सगळ्यात सोपी पद्धत आहे श्वास घेणे.
पण श्वास आपण घेतच असतो ना. श्वास घेतो पण श्वास फास्ट घेतो. ओके. मी स्वतः ऑब्झर्व करून बघा स्वतःलाच. श्वास घेणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण ना विचार करत असतो, खूप विचार करत असतो आणि ते अतिविचार झाले की त्याचा स्ट्रेस निर्माण होतो. खूप जास्त विचार करायला लागला की मग ते एखाद्या गोष्टीवर आपण इतके डीप जातो की एखादा आता आपल्याला विषय आहे की आजारी पडलो आहे, ताप आला आहे, मग आता काय होईल, मग आता डॉक्टरकडे जायला हवं, मग तिथे टेस्ट करायला लागतील. म्हणजे ती सायकल झाली आता बेसिकली सगळ्या गोष्टींची. मग त्याच्या आपण इतकं डीपमध्ये जातो की ते अतिविचार होऊन जातात आणि त्यावेळेस श्वासांची गती आपोआप वाढते आणि त्याला स्ट्रेस म्हणतात. मग त्या क्षणी काय करणं गरजेचं आहे, श्वास शांत करणं गरजेचं आहे. म्हणजे इतका जास्त अजूनही मोठा होतो, म्हणजे तो मलाही येतो. मी आत्ता जस्ट एक्झाम्पल म्हणून दाखवला. तर इतका जेवढा जास्त मोठा श्वास घेता येईल तेवढा घ्यायचा, तेवढा स्लो तो रिलीज करायचा. पैशाचं टेन्शन आलं, आत्ता मला हवेत कुठून मिळणार, विचार करून मिळणार आहेत का तुम्हाला? नाही मिळणार आहेत विचार करून. पैशाचं सोंग घेता येत नाही असं म्हणतो आपण, खरंच नाही घेता येत. पण त्या ठिकाणी तुम्ही माइंडफुली म्हणजे मन शांत करून विचार करायला सुरुवात केला, तुम्हाला ऑप्शन मिळतो. जसं की आजच मी माझ्या मेंटरच्या ह्याच्यामध्ये ऐकलं आहे की तुम्ही असे पण पैसे मिळवू शकता पटकन. कसं? तुमच्या क्रिएटिव्ह आयडियाजने. आयडिया प्रत्येकाच्या मनात काही ना काही असतात. तुमच्याकडे एखादी चांगली आयडिया आहे आणि एखादा तुम्हाला फंड रेज देणारा माणूस मिळाला, सुरुवात होतं ना लगेच प्रॉफिट थोड्या दिवसात. पण ती आयडिया कोणाला तरी सांगून कोणीतरी त्याच्यासाठी पैसे दिले पाहिजेत, त्यासाठी बोललं पाहिजे आपण. म्हणजे ही सुद्धा सोपी गोष्ट आहे खरं तर करण्याजोगी. आता त्याच्यामध्ये पण लोकांना इतके विचार येतील की ते विचार आलाय, मग तो पटायला हवा, मग ते होणार. करून बघा, 2 नाही होणार, 4था तर होईल. प्रयत्नच नाही करायचे आणि नुसतं म्हणत राहायचं, हे मी मेजर लोकांमध्ये बघते की ते काही नसतं. तुम्ही केलंय का? अर्धवट करतात आणि बोलत असतात. म्हणजे कुठच्याही गोष्टीची साधना हा मराठी शब्द आहे, तो गरजेचा आहे. कुठच्याही गोष्टीमध्ये डीप गेल्यावरच आपल्याला गोष्टी कळायला लागतात. जसं की पैशाचा सुद्धा मी असा विषयच आपला पैशानेच सुरू होतो, पैशानेच संपतो. कारण आयुष्यात मनी इज द हायेस्ट फॉर्म ऑफ एनर्जी. सो तो आला की आपोआप सगळ्या गोष्टी आपोआप साठवायला लागतात. कारण काइंड ऑफ हेल्थ, रिलेशनशिप, करिअर हा एक जनरलाइज्ड पॅटर्न आहे लोकांचा. मी जो ऑब्झर्व करते, सगळे पैशासाठीच येतात. पैसा मिळत नाही आहे, पैशामध्ये प्रॉब्लेम आहेत, मग विचार केला तरी मिळत नाही आहे. मग तर तिथे रिस्क हा फॅक्टर येतो. रिस्क घ्यायची किती तयारी आहे? रिस्क म्हणजे काय तर कधीही मोठं व्हायचं. तर मलाही माझ्या मेंटरने हे सांगितलं, मी जेव्हा सुरू केलं तर माझ्याकडे भरपूर पैसा होता असं नाही. मी 0मधून सुरुवात केली. म्हणजे माझं एकटीचं, घरातून सगळं ओके, पण बऱ्याच लोकांकडे खायला प्यायला व्यवस्थित असतं तरी पैसे नाही आहेत. हे श्रीमंतांमध्ये पण मी बघितलं आहे की नाही आहे ते म्हणायची सवय असते लोकांना. तुमच्याकडे 1 रुपया आहे तरीसुद्धा तुम्ही नाही असं म्हणलं नाही पाहिजे. दॅट इज कॉल्ड निगेटिव्ह एनर्जी अबाउट मनी. आणि माझ्याकडचे संपतील की काय ही एक भावना असते लोकांची आणि ती नेहमीच असते. हो, पण तुम्ही विचारच का करता तसा, संपतील की का? म्हणजे आपण तो विचार देतोय स्वतःला की माझ्याकडे संपले तर मी काय करू. मला असा कधीच विचार येत नाही. मी माझ्या मिनिटाचे, माझ्या सेकंदाचे पैसे मिळणार हे म्हणत असते. ओके, दिवसापर्यंत आले ते. पण मग आता ही जी फिलिंग आहे समजा की माझ्याकडे जे पैसे आहेत ते एक दिवस संपून जातील, मग काय करायचं? आता ही जी फिलिंग आहे याला कसं ओव्हरकम केलं पाहिजे, यातून कसं बाहेर पडलं पाहिजे? मला कायम पैसे मिळत राहणार आहेत, राहत आहेत. ओके, ही ॲफर्मेशन आहे. मनातल्या मनात तुम्ही लाख ढीग विचार करत असतात सगळेजण, खूप विचार करतात. मी म्हणते, माझा म्हणायचा उद्देश एवढा असतो, मी हे पॉडकास्टमधून सुद्धा सांगते, जेवढं मी इथे सांगते तेवढं केलं तरी तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. ओके, 4 लोक असतात करणारे आणि त्याच्यातनं रिझल्ट घेणारे, बाकी सगळे वरवरचं असतं सगळं. म्हणजे खरंच करून बघा, मनामध्ये कंटिन्युअसली ध्यास घ्या, मला हे पाहिजे, मला पैसे पाहिजेत, मी काही पण करायला तयार आहे. इगोजमध्ये येतात खूप. एक तर इगो ड्रॉप करता आला पाहिजे. मला मेंटरने शिकवलं की मला पैसे मिळाले तरच मी करेन, हा माझा पहिला इगो होता. मी का सांगू? नाही, ते सांगितलं पाहिजे. तुम्ही फ्रीमध्ये सुरू करा, जर पैसे मिळत नाही आहेत तर करायला सुरुवात करा. तुम्ही प्रूव्ह केलं ना की पैसे आपोआप द्यायला लागतात लोक. रिझल्ट आले
लोकांना, की लोक पैसे आपोआप द्यायला लागतात. टीचर या फील्डमध्ये हे कॉमन आहे. प्रोडक्टमध्ये सुद्धा, प्रोडक्ट चांगलं लागलं तुम्हाला, आता पुस्तकं सुद्धा पब्लिश करताना काही वेळा सगळे लोक फ्री प्रमोशन करतात, देतात फ्रीमध्ये. तर का आता तुम्हाला वाचल्यावर आवडलं की आपोआप त्यांच्याकडनं पब्लिसिटी होते, माउथ पब्लिसिटी होते, मग लोक येऊन विकत घेतात. तर तेच आहे सगळं. कधी कधी असं होतं समजा की आता मला लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे आणि एक सिच्युएशन येते की मला पैशांची पण गरज आहे आणि मी समजा काही गोष्टी करतो पण ट्राय, की जसं की अफर्मेशन असेल, काहीतरी लिहित असेल, पण मग पैसे येत नाही. ते कशामुळे होतं? इगो सोडायचा आणि जे समोर काम येईल ते मी करायला तयार आहे. मलाही जेव्हा मी बिझनेसमध्ये आले, मग छान घरातनं आहे, घराण्यातून आहे मी, कोकणातल्या, सगळं श्रीमंती बघितली आहे घरामध्ये, कायम सगळ्याला माणसं बघितली आहेत. तर मग एक ॲटिट्यूड होता माझ्यामध्ये, मी हे कसं करू. पण एका दिवशी मी ठरवलं, जर मला एकटीला मोठं व्हायचं आहे तर हे सगळं ड्रॉप करायला हवं. मी मोठे म्हणजे माझ्या घरचे मोठे होते, मी मोठे नाही आहे. मी काम करायला सुरुवात, म्हणजे जे पडेल ते करायची तयारी ठेवली तर आपल्याला हवं ते मिळायला लागतं. लॉ ऑफ अट्रॅक्शनचं कसं कनेक्शन आहे समजा येतं की मी करतोय ट्राय? विचार. ओके, विचारच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? तुम्ही जे विचार करता ते खरे होतात. विचारच हे करा, आय एम रेडी फॉर अपॉर्च्युनिटीज. ॲफर्मेशन हे द्यायचं आहे स्वतःला की मी माझ्यासमोर जे काम येईल ते करायला तयार आहे. आय एम ओपन फॉर अपॉर्च्युनिटीज. तुम्ही हे रोज म्हणा, तुम्हाला 8व्या दिवशी अपॉर्च्युनिटी येतेच, 100% येते. आत्ता सध्या मी सगळ्यांनाच देते चॅलेंज. 3 दिवस कंटिन्युअसली मनामध्ये ठेवायचं, इच्छा ठेवून नाही ठेवायचं की मला हे मिळालेच पाहिजेत. सरेंडर भावनेने ठेवायचं, म्हणजे मिळाले तर ठीक आहे, नाही मिळालं तर ठीक आहे. मला 10 लाख रुपये मिळालेत, तुमच्या फ्रिक्वेन्सीनुसार ठेवा, 10,000 ठेवा, 5,000 ठेवा, ओके, पण ते मिळालेत ही भावना कंटिन्युअसली स्वतःशी बोलायचं आधी की येस मला मिळणार आहेत, मी त्याच्यासाठी काम करते आहे, मला मिळत आहेत, मला मिळालेत, मिळणार आणि मिळत आहेत, हे दोन्ही पद्धतीमध्ये चालू ठेवायचं. आणि कन्सिस्टंटली हे करून बघा, तुम्हाला समोरून अपॉर्च्युनिटी येईल त्या गोष्टी ते करण्याची. म्हणजे यातून मला काय कळालं की जर समजा मला पैसे हवे असतील तर आपला जो फोकस आहे तो पैशांवरती जास्त न ठेवता अपॉर्च्युनिटीज वरती ठेवायचा. हो, कारण अपॉर्च्युनिटी जर आली तर मग पैसे येतील. जर समजा तुम्ही एखादं काम करताय, तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड काही अपॉर्च्युनिटी आली तर त्यातून पैसे येतील, असं म्हणायचं का तुम्हाला? हा एक भाग झाला, कारण काम केल्याशिवाय मिळत नाहीत. पण तुमचं जर माइंडसेट असेल मला असेच पैसे मिळत आहेत आणि तो स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कोणी देऊन पण जाईल. हे लॉ ऑफ अट्रॅक्शननी होतं, हे मला होतं, बऱ्याचदा होतं. आता ह्याच्यामध्ये लोकांना वाटेल काही पण बोलतेय, नाही काही पण बोलत आहे, हे मी अनुभवलंय म्हणून बोलतेय. मी हे एक्सपेरिमेंट करून घेते लोकांकडनं. आय डोंट नो हाऊ इट विल हॅपन, मला माहीत नाही कुठून येणार, पण ते येणार. ही भावना मनात असली पाहिजे ना, तो विश्वास असला पाहिजे ना की मी हे स्वतः ठरवते की मला माहीत नाही कुठनं येणार पण ते येणार. मग मला लोन मिळेल कदाचित, आय विल नॉट से की कोणी आणून देईल, पण दॅट इज ऑल्सो मनी ना. पैसा आहे ना तो शेवटी तुमच्या गरजेच्या वेळी तो आला, तो महत्वाचा आहे ना. लोन काय फेडता येतात. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ती सिच्युएशन पास तर होते ना, नंतर तुम्ही ते मॅनेज करू शकतात की काय कॅल्क्युलेशन करायचं काय. आणि बिझनेसमध्ये हे सगळ्यांना करावं लागतं, असं नाही आहे की म्हणजे जे फर्स्ट एंटरप्रेन्युअर्स आहे, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर्स आहेत किंवा खूप जिद्दीने आलेले आहेत, त्यांना सगळी स्ट्रगल फेस करावी लागतात. असं नाही होत की पैसे घेऊन आलोय आणि मग मी बिझनेस करतोय. तर कुठेतरी रिस्क घेण्याची तयारी असावी लागते. माझ्या मेंटरनी सांगितलं होतं, म्हणजे त्या कम्युनिटीमध्ये लोकांनी घरं विकली आहेत, दागिने विकले आहेत, गाड्या विकल्या आहेत, नाव दे आर इन करोड्स. कारण त्यांना माहिती होतं की जे काम करतायत त्याच्यातनं पैसा मिळणारच आहेत. पण फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पैसे द्यावे लागतात कुठेही, कुठल्याही ह्याच्यामध्ये. तिथेच आपण चुकतो खरं. हां, मग तिथे आपण विचार करतो देऊ का नको देऊ, मग दिल्यावर माझा फायदा मिळेल का नाही, मेंटरना देताना पण पैसे द्यावे की नाही. कारण ऑफकोर्स तुम्हाला आयुष्यभर जर ते सपोर्ट करणार आहेत, तुम्हाला जर आयुष्यभर सपोर्ट करणार आहेत तर कोणी व्हॅल्यूचेच पैसे घेत असतात. बरोबर, कोण व्हॅल्यू देतात. म्हणजे तो माणूस आमच्यासमोर रोज सकाळी शोअप होतोय, रोज मोटिवेशन देतोय, दॅट इज रिक्वायर्ड ना की तुम्ही पैसे दिले पाहिजेत त्या गोष्टी. म्हणजे कुठली गोष्ट करत असताना तुम्हाला सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि ती करायची तुमची तयारी असली पाहिजे तरच पैसे येतील. हां, मग तो माइंडसेट ठेवायचा की मला द्यायचे आहेत, मग ते कुठूनही अरेंज होतात. मी हे लिटरली पाहिलंय कायम की माझ्याकडे नसतानाही युनिव्हर्स विल गिव्ह द हे, म्हणजे तुम्हाला मार्ग सापडतो समोरनं. अरेंज करायचे असले तर कुठूनही करता येतात. हो,
मग आपण शरीराला काही झालं, प्रॉब्लेम झाला तर आपण अरेंज करतोच की. मग हे तर ह्याच्यासाठी आहे की तुमच्यामध्ये बदल घडवा. म्हणजे काही लोकांनी अरेंज, म्हणजे मला असं सांगून पण मी तुम्हाला ह्या डेटला देतो पण मला कोर्स करायचा आहे, त्या डेटला दिलेत, कोर्स केला पण आहे आणि डबल पैसे पण कमावलेत, सगळंच साध्य केलं आहे लोकांनी. दिस इज कॉल्ड एनर्जी. हे बोलायची पण आपली हे यायला लागते, एनर्जी यावी लागते आपल्यामध्ये. मग ते पैसे घेतल्याशिवाय करणारच नाही, त्या विचारांमध्येच लोक अर्धी होतात. सो पैसा ही गोष्ट आहे. मी सुद्धा करताना पहिल्यांदा द्यायची तयारी नव्हती तरी मी ठेवली आणि मला झाले आपोआप अरेंज. कारण स्पिरिच्युअल इथे झालात तुम्ही तर तुम्हाला कळेल की आपण एकटे येतो एकटे जातो, सगळं आयुष्य आपलं ठरलेलं असतं. तर यू आर टेकन केअर ऑफ, ही जर अफर्मेशन तुम्ही मनामध्ये ठेवली सतत, तर मी आता ऑब्झर्व करते. मी दुबईमध्ये गेले, माझ्या स्वतःच्या बळावर गेले, तिथे मला काही कठीण नाही पडलं का? सगळं कठीण पडलं. असं नाही की मी मुलीला घेऊन गेले होते, माझ्या आईला घेऊन, सगळ्यांची जबाबदारी होती आणि प्लस दिराम्समध्ये. सो मग मला तेव्हा होतं की बसून नाही चालणार, काम केलं पाहिजे. मी माझ्या हिमतीवर आली आहे. इंडियन करन्सी घेऊन गेले तरी ती किती पुरणार, तिथे कमवायला हवं ना, असं झालं होतं. पण आता मी त्याच्याकडे मागे वळून बघते, मी केलं ना सगळं, काही राहिलं नाही आहे. पण मग याच्यात आता जसं तुम्ही अफर्मेशनचं सांगितलं, तर असे कुठले अफर्मेशन्स आहेत की समजा आपली जी ऑडियन्स असेल ती डेली वापरू शकते त्यांच्या लाईफमध्ये, की त्याने थोडंसं पैशाशी रिलेटेड गोष्टी बॅलन्स होतील आणि पैसा त्यांच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होईल? हो, हे करायला हवं. आय एम ओपन फॉर अपॉर्च्युनिटीज, हे मी आत्ता सांगितलं. ओके, आय एम ओपन फॉर अपॉर्च्युनिटीज, हे एक झालं. पैसे माझ्याकडे सहजतेने येतात, पैसे माझ्याकडे सहजतेने येतात, हां, हे दुसरं झालं. म्हणजे अशी सोपी गोष्टी. आता मी एक अफर्मेशन तयार केलं आहे, तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. मी काय, माझ्या मिनिटांचे पैसे मिळतात, माझ्या सेकंदांचे पैसे मिळतात, माझ्या एनर्जीमध्ये आल्यावर लोकांना पैसे मिळतात. होतंय तसं, मी डिक्लेअर करते. पण लिटरली माझ्याकडे समोर येणाऱ्या लोकांचा एनर्जी वाढते, आपोआप अपॉर्च्युनिटीज यायला लागतात. मी ज्या बिझनेस ग्रुपमध्ये आहे तिथे सुद्धा लोक करायला लागले कोर्स. आधी करत नव्हते, आता करतात. दिस इज कॉल्ड एनर्जी. एनर्जी म्हणजे काय असतं, तर तुम्ही किती उत्स्फूर्ततेने ती गोष्ट सांगताय लोकांना, ती किती मनाला भिडतीये, किती मनापासून सांगताय. मनापासून केल्यावर कोणती गोष्ट कोणाची चांगलीच होते. जसं आता हा पॉडकास्ट पाहत असताना काही लोकांच्या मनात हे पण येईल, आता हे जर लॉ ऑफ अट्रॅक्शन जर पैशांसाठी वर्क करत असतं तर सगळे श्रीमंत झाले असते. हो ना, सगळे श्रीमंत झाले असते, खरं आहे. पण मग कोण करतंय का काम त्याच्यावर? करा की काम, होतील श्रीमंत. नाही करत म्हणून तर विश्वासच ठेवत नाही. असं देवाने सांगितलं नाही सगळ्यांनी नका होऊ श्रीमंत म्हणून. तुमचं कुठेतरी इनर वर्क, तुम्ही स्वतःवर काम करायला कंटाळा करता म्हणून नाही होत. होतील ना सगळे श्रीमंत. कोण ना, का तुम्ही असं का लावून घेता स्वतःला की नाही होणार? ओके, आता युनिव्हर्स इज बिग. आकाशात बघितलं तर इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी कशासाठी आहे? त्याच्यासाठी आहे. पैसा पण खूप आहे, पण ते काम केल्याशिवाय नाही मिळणार. नुसतं बोलून नाही. मी बोलतेय म्हणजे काय, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतेय. बोलून नाही मिळत, काम करावंच लागतं सगळ्यांना, पण ते योग्य दिशेने, योग्य विचार करून, माइंडसेट त्या पद्धतीने. हां, आणि तयारी असली पाहिजे करायची काही पण. की बाबा तुम्हाला नाही मिळत आहेत, तुम्ही इगो धरून बसलात की मी हे नाही करणार, मी हे करणार, नाही होणार ना. मग कुठनं मिळणार? अपॉर्च्युनिटीज ओपन होत जातात तुम्हाला जसं तुम्ही काम करायला लागता. आणि अपॉर्च्युनिटी आल्यानंतर पण ऍक्शन पण घेतली पाहिजे. एक्झॅक्टली, खूप येतात. ती कळली पण पाहिजे की अपॉर्च्युनिटी आहे माझ्या आयुष्यात आलेली. ते पण आहे. मग माझं असं होतं की बाबा आता ज्या स्टेजला आले त्याच्यात मग मी यांना भेटू का नको भेटू असं कधीतरी विचार येतो. पण देन अगेन आय थिंक लाईक प्रत्येक माणसाला भेटलं पाहिजे, काहीतरी नवीन मिळतं. मग मी प्रत्येक वेळी काही हेतू ठेवून नाही जात. कोणाला भेटायचं असेल किंवा पॉडकास्ट करायचा असेल कोणाबरोबर किंवा काही करायचं असेल तर त्या माणसाला भेटून काहीतरी नक्की नवीन मिळेल या हेतूनेच मी जाते. मी फक्त मी कशी वाढेन, मी मागे काय होते आणि मी आज काय आहे हे कम्पॅरिझन सतत चालू ठेवते. तर प्रत्येकाने हे करावं, मी काल काय होते, मी आज काय आहे, मी उद्या काय असायला हवी आहे. डिक्लेअर करायचं बिंदास. दृष्ट लागते म्हणतात, काही नसतं तसं. तुम्ही जेव्हा स्वतःवर काम करता ना तेव्हा ऑरा तयार होतो, पॉझिटिव्हिटी तुमच्या बाजूने हे होते. म्हणजे मला आता लोक सांगतात की असा वाढता ऑरा आहे, म्हणजे असं ते हे, तर ते फक्त सकारात्मक विचार केल्याने होतं. पण सुरुवात तर तिथे झाली पाहिजे. तर आपण आपल्या फॅमिली लाईफमध्ये इतके डीपमध्ये गेलेलो असतो
की माझ्या आयुष्यात फक्त प्रॉब्लेम आहेत एवढंच आपण बघतो. त्याची चांगली बाजू बघितलीच जात नाही आपल्याकडनं. चांगल्या बाजूला पण ॲप्रिशिएट करा. सगळंच वाईट नसतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, पण कॉन्सन्ट्रेशनने आपण फक्त वाईट बघतो. आपल्याला श्वास येत आहेत ह्याच्यासाठी कोणी ग्रॅटिट्यूड दिलाय का कधी? किंवा 365 days 24/7 रक्तवाहिन्यांमधनं रक्त फिरतंय, त्यामुळे जिवंत आहोत. कोणी थँक्यू म्हणलंय का स्वतःच्या शरीराला? ही इतकी बेसिक गोष्ट आहे. मी रोज म्हणते, त्याने मला फरक जाणवलेत माझ्यामध्ये, की मी पैशाला थँक्यू म्हणते, माझा श्वास चालू आहे म्हणून सगळ्या गोष्टी चालू आहेत हे म्हणते. लिटरली आत्ता काल मला एक्झाम्पल, म्हणजे खूप हे 42 वर्षाचा माणूस गेला, चांगलाच हे असणारा. ह्या अशा गोष्टी घडत आहेत आत्ताच्या काळामध्ये. स्ट्रेस ह्या गोष्टीमुळे होतं हे सगळं. कार्डियाक अरेस्ट येतात. हो, ते तर आहेच की टेन्शन घेतल्यावर येतात. टेन्शन घेतल्यावर सगळं हे होतं. त्याच्यापेक्षा आपण ग्रॅटिट्यूड ठेवू शकतो. हा, मग ही सोपी आहे ना. म्हणजे ऑफकोर्स नशीब आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आपली लाईफस्टाईल आहे त्याला डिपेंडंट, की तुम्ही काय फॉलो करता त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळतात. पण अगेन त्याच्याबरोबर तुम्ही जर नुसतं थँक्यू म्हणलात स्वतःला, तर ते शरीर पण तुम्हाला फॉलो करतं. म्हणजे कोणत्या शरीरातल्या भागाला त्रास होतोय, तुम्ही बघा, एखादी फिलिंग असेल ना अडकलेली, ती कुठेतरी दुखते. जबाबदारी असेल तर इथे शोल्डरला दुखतं, रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर शोल्डरच्या इथे भागात दुखतं. इथे हात ठेवून थँक्यू म्हणून बघा, की प्रत्येक वेळी मला साथ देतोस, ते दुखणं कमी होतं. सो एव्हरीथिंग इज अबाउट फिलिंग. पैसा ही फिलिंग त्याच्यासाठीच म्हणते मी, की पैशाची रिलेशनशिप करायला सुरुवात करा. म्हणजे पैसा माझा मित्र आहे हे मी मागच्या वेळी सांगितलंच आहे. मग रिलेशनशिप म्हणजे काय, तर मला तू माझ्याकडे हवा आहेस, माझ्या वॉलेटमध्ये हवा आहेस, तुझ्यामुळे मी सगळं काही विकत घेऊ शकते, मी खाऊ शकते. हा ग्रॅटिट्यूड आहे. ही बोलायची गोष्ट आहे. लेटर लिहा, लव्ह लेटर टू मनी. खूप खूप उपयोगी येईल हे. पण मग आता तुम्ही जे सांगितलं, समजा की लव्ह लेटर टू मनी, आता हा काय कॉन्सेप्ट आहे नवीन? येस, नवीन काही नाही आहे कॉन्सेप्ट, बेसिकच आहे. लव्ह लेटर टू मनी म्हणजे लिहायचं. आपण रिलेशनशिपमध्ये कशी लव्ह लेटर लिहितो, तसंच पैशाशी रिलेशनशिप. डिअर लक्ष्मी मा असं लिहू शकता, किंवा डिअर मनी असं लिहू शकता. आणि सगळं आत्तापर्यंत तुम्हाला जे प्रॉब्लेम आले ते लिहून टाकायचे, ते रिलीज करायचेत मला, असं लिहायचं. त्याच्यापुढे तू मला कोणत्या पद्धतीमध्ये हवा आहेस या पद्धतीमध्ये लिहायचं. त्याच्यामध्ये माझं पैशावर खूप प्रेम आहे, मला प्रत्येक वेळी पैसा हवा आहे, तो माझ्या वॉलेटमध्ये कायम हवा आहे, मला गिफ्ट स्वरूपात हवा आहे, मला घराच्या स्वरूपात हवा आहे, मला गाडीच्या स्वरूपात हवा आहे. मग मला सगळं घेण्यासाठी तर पैसाच लागतो. मग मला सगळीकडून तो येतोय हे मला लिहायचं आहे प्रॉपर. आपण काय करतो, त्या फिलिंग्स जनरेट होण्यासाठी लिहिणं गरजेचं असतं. जी नवीन आयडिया येईल ती रोज रात्री लिहून काढायची. त्याने फायदा होतो आपल्याला असा, की ते लिहून ठेवल्यामुळे आपल्या डोक्यात राहतं. अदरवाईज इम्पॉर्टन्स असा येतो. अदरवाईज आपण ना म्हणजे एवढं लक्ष देत नाही त्या गोष्टींकडे. मनात विचार आला तो निघून गेला असं होतं. पण जर ते लिहून ठेवलं काहीतरी आयडिया आपली, तर आपल्याला ती लक्षात राहते, ती फिलिंग तयार करायला मदत करते. सो फिलिंग येण्यासाठी लव्ह लेटर टू मनी हे महत्त्वाचं आहे, की मला पैसा कुठून कुठून येतोय, 24/7 येतोय, प्रत्येक मिनिटाला माझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत, मी जसं इमॅजिन करते तसा येतोय, हे सगळं लिहून ठेवायचं. ह्यानी काय होईल, की तुमची फिलिंगने तुम्ही लिहून ठेवलं आहे ना, त्याच्यामध्ये तुमची भावना आहे त्याच्यामध्ये, त्याने तुम्हाला आपोआप मार्ग मिळायला लागतात आणि आपोआप गोष्टी घडायला लागतात. आता मी 2021 लेटर लिहिलं आहे, टुडे इज द रियालिटी ऑफ दॅट. सो त्यासाठी मी हे सांगितलं की हे लिहा. म्हणजे मी त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये लिहून ठेवलं आहे की मला शॉपिंग करायला आवडते, त्याच्यासाठी पैसे लागतात. पण इथं एक क्वेश्चन विचारतो, की आपण लहानपणापासून पैशाच्या बाबतीत खूप निगेटिव्ह असतो. हो हो, बरोबर. म्हणजे आणि जे काही निगेटिव्ह बिलीव्स असतात तर ते असं विश्वास नाही होत. समजा लिहिताना असेल किंवा आपण इन्फॉर्मेशन बोलतोय, तर हे थोडंसं कसं क्लीन करता येईल का आपल्याला, की त्या गोष्टी थोड्याशा नाही आल्या पाहिजे समजा हे करत असताना किंवा काय? आता थोडंसं वेगळ्या मुद्द्यावर गेलो आपण. पण म्हणजे लहानपणापासून जे बिलीफ्स होतात ना, ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणामुळे असतात. किंवा आपले आईवडील पैसे कमवायला कष्टाला करायला लागतात असं म्हणतात, मग ते आपल्या डोक्यामध्ये फिक्स होतं, कारण ते रिपिटेटिव्हली बोललं जातं. सो त्यालाच बिलीफ म्हणतात, की आपण एखादी गोष्ट रिपीट केली, परत परत ती वाक्य रिपीट केली, त्याचा बिलीफ निर्माण होतो. आणि तो बिलीफ अडकला की त्याला ट्रॉमा असं आपण म्हणतो, म्हणजे स्टक झालं फिलिंग, तर त्याला ट्रॉमा असं म्हणतो. पण आपण हे जनरेशन्समधून घेऊन आलेलो असतो पॅटर्न्स, सबकॉन्शियस मेमरी थ्रू.
हे करण्यासाठी होपोनोपोनो EFT, इट ऑलवेज वर्क्स. EFT तर प्रचंड वर्क करतं याच्यामध्ये. इमोशनल फ्रीडम टेक्निक. ओके, मी फक्त थोडंसं सांगितलंय याच्या आधी सुद्धा. टॅपिंगचं सांगितलं होतं. ते आहे. सो ते टॅपिंग पॉझिटिव्ह फिलिंगसाठी असं हे करून करायचं. कन्सिस्टंटली करावं लागतं, रोज करावं लागतं. की माझ्याकडे कस्टमर्स येतील की नाही ह्या भीतीसाठी रिलीज. म्हणजे लोक बिझनेस करताना विचार काय येतात, कस्टमर्स येतील की नाही, बिझनेस येईल की नाही, पैसे मिळतील की नाही, मी चालू केलाय पण पैसे मिळतील की नाही, ही भावना रिलीज करून बघा रोज. पैसे मिळतील की नाही ही भावना रिलीज. म्हणजे याने काय होतं की रिलीज होतात का गोष्टी. येस, हे चक्राला कनेक्टेड पॉईंट्स आहेत, ॲक्युप्रेशर पॉईंट्स. तर त्याचा सायंटिफिक व्हिडिओ पण आहे. याच्यामध्ये त्यांनी काय प्रयोग केला, आपण जेवढे निगेटिव्ह थॉट्स स्वतःशी विचार केलेले असतात तर ब्लड फ्लो असतो ना तो खूप स्लो असतो त्याच्यामध्ये जनरल. आणि EFT 5 मिनटं केली आणि त्यानंतर, म्हणजे हा सायंटिफिक एक्सपेरिमेंट झाला आहे, ब्लड चेक केलं होतं मायक्रोस्कोपखाली, तर त्यांना पहिल्यांदा असं घट्ट ब्लड फ्लो होताना दिसलं. 5 मिनटे EFT केली, त्यानंतर ब्लड नॉर्मल फ्लो व्हायला लागलं प्रॉपर ह्याच्यामध्ये. सो दिस इज हाऊ इट मेक्स अ डिफरन्स. EFT एनर्जी वाढवतं आपली. एनर्जी वाढवण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे हे, पटकन आपण पॉझिटिव्ह एनर्जीकडे जातो. जे मनातल्या मनात चालू आहे ना, रिलीज असं म्हणलं तरी चालेल, ते रिलीज होतं आणि ॲक्च्युली रिलीज होतं. याचं एक्झाम्पल म्हणजे आपले TV रिमोट असतो, त्याचे सेल असतात, ते खूप दिवस एका डिव्हाइसमध्ये ठेवले की तो फुगतो. तसं आपल्या निगेटिव्ह एनर्जीमुळे ब्लड फ्लो, म्हणजे वाहिन्या, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल होतं म्हणतात, किंवा कोलेस्ट्रॉल ॲजिन नाही म्हणायचं मला, ब्लड ह्यानी स्लो व्हायला लागतं. फ्लो असा स्लो होतो. हे फक्त निगेटिव्ह एनर्जीमुळे होतं, निगेटिव्ह थॉट्समुळे होतं आपल्या. तर ते आपल्याला क्लिअर करण्यासाठी EFTचा उपयोग होतो. आणि पैशासाठी निगेटिव्ह फिलिंग्स रिलीज करण्यासाठी वापरा, आणि पॉझिटिव्ह फिलिंग्ससुद्धा इथे बोलायचे की पैसा माझ्याकडे सहज येतो, मी हाय एनर्जी मुलगी आहे, किंवा मी खूप, म्हणजे महिन्याला 5 लाख रुपये कमवत आहे. ह्यानेही आपली ती एनर्जी वाढती आहे ना. मी जे पॉझिटिव्ह फिलिंग्स देते आहे मला स्वतःला, की मी महिन्याला 10 लाख रुपये कमवत आहे, माझ्याकडे कंटिन्युअसली पैसा फ्लो होत असतो, माझ्या प्रत्येक सेकंदाला पैसा अकाउंटमध्ये येतो आहे, मग माझ्याकडे क्लायंट्स तसे येत राहतात, असे सगळे पॉईंट्स आहेत. तर ह्या पॉईंट्सने पण हे टॅप करायचं, ह्या फिलिंग देऊन टॅप करायचं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही. निगेटिव्हला रिलीज म्हणायचं, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह फिलिंग्स देऊन दुसरं टॅप करायचं. ओके, आता काय करतो मी, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की जसं आपलं 10 लाखाचं एक विषय समजा की मला महिन्याला 10 लाख रुपये कमवायचे, पण मग त्याआधी हे पण मी क्लिअर करतो की डायरेक्ट 10 लाख तर काय लगेच पॉसिबल होत नाही, कारण ते विश्वास बसत नाही. आता ऑब्व्हियसली तुम्ही महिन्याला जर 3-4 लाख रुपये कमवत असाल तर मग 10 पॉसिबल आहे. आता मी स्वतःचं एक्झाम्पल सांगतो की मी महिन्याला 3-4 लाख रुपये करतोय, आता मला ते 10 लाखाला न्यायचं की मला महिन्याला 10 लाख रुपये कमवायचे. तर हे मी कसं पद्धतीने प्लॅन आउट करू शकतो, समजा माझ्या पर्सनली विचारतोय. म्हणजे आता हे 10 लाखाचं करतोय मी, आपण सांगतोय समजा आपण कोणी 3 लाखासाठी करेल, कोणी 1 लाखासाठी करेल. 369 टेक्निक वापरा. पहिलं, सकाळी 3 वेळा लिहायचं, दुपारी 6 वेळा, रात्री 9 वेळा. मोबाईलमध्ये लिहिलं तरी चालेल. आणि काय लिहायचं ते सांगते. आय एम अट्रॅक्टिंग 10 lakhs रुपीज पर मंथ. मी 10 लाख रुपये पर मंथ कमवत आहे. हे स्वतःला कंटिन्युअस प्रोग्रामिंग करतोय आपण, सारखं म्हणतोय. सो मी व्हायच्या आधीच म्हणायला सुरुवात करते की मी ऑलरेडी 10 लाख रुपये कमवते महिन्याला, आय एम नियर टू दॅट. पण मी ऑलरेडी बोलायला सुरुवात करते, 10च्या पुढे जातं मग ते, असं होतं. सो त्याच्यासाठी तशा अपॉर्च्युनिटी यायला लागतात. काही झालं तरी आज माझ्याकडे 5 क्लायंट्स आलेच पाहिजेत असं सकाळी विचार करते मी, येतात 5, म्हणजे तसे पैसे येतात. सो दॅट इज अ पॉझिटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह विचार करते मी त्याच्या संदर्भात की हो येणार आहेत, कारण माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला एनर्जी मिळणार, रिझल्ट मिळणार. मी जेन्युइन प्रयत्न करते, मी नवीन देण्याचा प्रयत्न करते प्रत्येक वेळी, आणि तुमच्यामध्ये बदलवण्याचा प्रयत्न करते. सो हे एक ॲफर्मेशन आहे. आय हॅव एक्स्ट्रा 10 लाख रुपीज इन माय अकाउंट. हे पण ॲफर्मेशन लिहून ठेवू शकता की एक्स्ट्रा पण असली पाहिजेतच की आपल्याकडे. सो आय हॅव एक्स्ट्रा 10 lakhs. तुम्ही जी अमाऊंट, मी फॉर एक्झाम्पल 10 lakhs घेते कारण आय एम इन्क्रीजिंग माय एनर्जी, असं होतं त्याच्याने. एक्स्ट्रा 10 lakhs रुपीज इन माय अकाउंट, मी दर महिन्याला 10 लाख रुपये कमावते. हे एक ॲफर्मेशन झालं त्याच्याबद्दलचं, पैसा तुम्हाला वाढवायचा आहे त्याच्या संदर्भातलं. मग त्या दृष्टीने तुमच्या डोक्यामध्ये ज्या
आयडियाज येतील त्याप्रमाणे तुम्ही काम करायला सुरुवात करा ओके. हाय एनर्जीने. मग मे बी पॉडकास्ट वाढवता येईल, एखादं चॅनल वाढवता येईल किंवा वेगळे इव्हेंट करता येतात, व्हॉट एव्हर इट इज. म्हणजे बऱ्याच गोष्टी येतात समोरून, मग ते समोरून होत जातं. पण तुम्ही 10 लाख रुपये कमवत आहे असं जेव्हा म्हणता तर समोरून अपॉर्च्युनिटी तसं येतात, आपल्याला येत जातात. आता मी जेव्हा म्हटलं मलाही माहिती नव्हतं, मग 5 लाख एकदम एका महिन्यात झाले. सो मी जस्ट इमॅजिन केलं होतं की 10 लोक येतील माझ्याकडे ॲडव्हान्सला, आणि मी त्या एनर्जीमध्ये पिच केलं त्यांना की तुम्हाला हे फरक दिसतील, आणि ते फरक आहेत लोकांना. सो मी काय लिहिलं होतं की मला 10 क्लायंट्स मिळाले. सो हे मी अशासाठी सांगतेय की तुम्ही बिझनेस करता, तुम्हाला क्लायंट्स हवे आहेत, तुम्ही शॉप असेल ना तुमचं, तर तिथे सुद्धा माझ्या शॉपमध्ये 10 लोक आलेत आज, हे करू शकता प्रोडक्ट विकण्यासाठी. सो आपोआपच मनी एनर्जी जनरेट होतेच ना. आता माझ्या एका म्हणजे एक्झाम्पल देते मी फक्त. एका ह्यानी काय केलं, होपोनोपोनोचं लावून ठेवलं फक्त बिझनेसच्या ठिकाणी त्यांच्या, आणि त्यांना 1 मिनिट उभं राहायला वेळ नाही मिळाला. लाईव्ह एक्झाम्पल. एक्झिबिशनमध्ये त्यांनी ठेवलं होतं त्यांचं प्रोडक्ट, आणि मग सकाळपासून काही नव्हतं, म्हणून मग त्यांना असं विचारायला आता काय करू. होपोनोपोनो मनात विचार चालूच होता करणं, पण मग त्यांनी ते व्हिडिओ लावून ठेवला. 108 टाइम्स यूट्यूबवर भरपूर असतात. कंटिन्यू प्ले केलं, 1 मिनिट बसायला वेळ नाही, आणि प्रचंड बिझनेस झाला. पण त्यांची ती बिलीफ आहे, त्यांचा तो विश्वास आहे त्याच्यावर, विश्वास काम करतो असा. सो लिमिटिंग बिलीफ, मी हे कमवू शकेन की नाही, हा पण अडवतो त्याच्यामध्ये. मला थोडे मिळणार आहे तेवढे पैसे, हाही बिलीफ असू शकतो. वेल्थ जनरेशन खूप कठीण आहे, वेल्थ निर्माण करणे खूप कठीण आहे, हाही एक आपला बिलीफच आहे. तो जो सोपा आहे असं म्हटलं म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट वाक्य तयार करायची आणि रिपीट करायची, परत परत बोलायची. येस, याच्यात मी हे पण गोष्ट पाहिली की सगळ्यात आधी स्वतःला विश्वास पाहिजे. जर तुम्ही एवढं म्हणताय की तुम्ही महिन्याला 10 लाख रुपये कमवाल, अर्ध्या लोकांना ते तिथंच हार मानून घेतात. हार मानतात, कसं मिळणार आहे, कसं शक्य. तो आपला पर्स्पेक्टिव्हच नाहीये लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये. ते कसं होणार हा विचार आपल्याला करायचंच नाहीये, मी कमावणार, दॅट्स इट. येस, त्या एनर्जीने पुढे जायचंय असं म्हणून मी सुरुवातीलाच क्लिअर केलं की डायरेक्ट 10 लाख रुपये ठेवू नका, स्टेप बाय स्टेप या, जसं की मी स्वतः पर्सनली केलंय. आणि एकदा आपण 1-2 गोष्टी जरी तुमच्या सक्सेस झाल्या, समजा आता सुरुवातीला माझं टार्गेट होतं की मला महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे, मी ते अचीव्ह केलं. मग जसं जसं अचीव्ह व्हायला लागलं एक विश्वास वाढला की अरे यार आपण कमवतोय. मग मी थोडंसं टार्गेट ठेवलं की 3-4 लाख रुपये कमवायचे, मग ते अचीव्ह व्हायला लागलं. मग मी आता 10 लाखाचा विचार करतोय. ते स्वतःला जर त्या गोष्टी विश्वास होत गेल्या तर ऑटोमॅटिकली होत जातात, अपॉर्च्युनिटीज येत जातात. आणि मग तोच तर भाग आहे ना, जेव्हा एकदम करोडपती कोणीतरी बनतं आणि मग थोड्या दिवसांनी तुम्हाला ते कुठेतरी दिसतात, ते त्यांना बिलीव्हच नाही ना झालं की मला मिळालेत, मग ते बिलीव्ह नाही झालं की ते कुठेतरी जातात. त्याच्या लॉटरीमधून पण लोकांना मिळतात समजा पैसे, पण ते टिकवता येत नाही, तर तो विश्वास नसतो म्हणून टिकत नाही. सो तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिका की येस आय कॅन डू दिस. आणि मनात जर ठाम विचार असेल तर समोरून तसंच येतं. मला वर्क फ्रॉम होम करायचं आहे, समोरून अपॉर्च्युनिटी तशीच येणार. कन्सिस्टंटली मनात विचार असला पाहिजे की मला घरातनंच काम हवं आहे. बऱ्याच बायकांचे हे विषय असतात की मला मुलं असतात, मग ते करता येत नाही, मला घरातनं काम करायचं आहे. हा ठाम विश्वास ठेवा, त्याची ही अपॉर्च्युनिटी समोरून येईल आणि चांगली येईल. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये हवी त्यामध्ये क्लॅरिटी ठेवायची. मार्केटिंग नकोय, क्लॅरिटी आहे, ते नकोय ती नाही, जी हवी ती क्लॅरिटी ठेवायची. म्हणजे त्याने हे होईल की कोणत्या प्रकारचं काम हवंय. कारण आता बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, सहज पद्धतीने उपलब्ध होतं हे सगळं. म्हणजे ह्यानी होतं. मग आता मी सुद्धा काम करते, तर मलाही आता तेच आहे की घरून काम करणारं मलाही लागणार आहे. म्हणजे असंच हे आहे इंटर्न ॲज इट. म्हणजे जे काही पाहिजे त्याच्यावरती आपला फोकस असला पाहिजे, त्याच्यामुळे ते मिळत जातं. जे नाही पाहिजे त्याच्यावरती लक्षच नाही द्यायचं, नाही लक्ष द्यायचं अजिबात नाही. हां, परत लॉ ऑफ अट्रॅक्शन नॅचरली काम करत असतो. ब्रेनवेव्ह फ्रिक्वेन्सीज असतात आपल्या. म्हणजे ते काय असतं? हां, आता ते सांगते की आपण हे सगळं, मी आता हे करा, मॅन्युअली करा असं मी म्हणत असते, पण हे आपल्या आयुष्यात ऑटोमॅटिकली काम करतंय. जसं की ब्रेनवेव्ह फ्रिक्वेन्सी असतात. थीटा फ्रिक्वेन्सीमध्ये आपण जे विचार करू ते खरे होतात. हे मी इन शॉर्ट सांगते. आता थीटा फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण जेव्हा ग्लानीमध्ये असतो, झोपेत, अर्धवट झोपेत, त्याला ग्लानी म्हणतात. हां, झोपायच्या थोडंसं आधी, तेव्हा तुम्ही जर विचार केला तर तो तुमच्या आयुष्यात खरा होणार. तर व्हिज्युअलायझेशन करा, पैसे बघा, भरपूर पैशाचा पाऊस पडतोय असं बघा, किंवा मोबाईलमध्ये
म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये रिंगटोन असते ना, क्रेडिटेड, ते इमॅजिन करा. मला लिटरली ते ज्या दिवशी करते त्या दिवशी पैसे येतात. म्हणजे दिस इज ऑल अबाउट सीइंग दॅट मनी, बघणे, ते पाहणं हे गरजेचं आहे. फ्लो येतोय असं. खरोखरच्या पैशाचे फोटो काढून तुमच्या वॉलपेपरला लावा. कंटिन्युअसली बघण्याने त्यांना फरक पडतो. आपल्याला तो विचार येतो, येस मला हे मिळणार. चेक, तुम्हाला जी रक्कम एका वर्षात, ती म्हणजे बरीच फेमस पण आहे इंटरनेटवरती, की काहीतरी अमाऊंट टाकायची, मग ते खरंच होऊ शकतं आणि बघायची त्याच्याकडे आणि थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अमाऊंट हे म्हणायचं. एक US हॉलिवूडचे एक जण आहेत, नाव आत्ता मला जस्ट आठवलं. तर त्यांनी काहीतरी मिलियन्सचा चेक लिहून ठेवला होता. त्यांना त्याची फिल्मची ऑफर आली आणि ते मिळाले. दिस इज हाऊ इट वर्क्स. काही नव्हते तेव्हा त्यांनी ते लिहून ठेवला होता आणि त्यांना तशी ऑफर आली आणि ते मिळालं. सगळी मोठी लोक हे फॉलो करतात. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पण भरपूर लोक हे सगळं फॉलो करतात. रणवीर सिंगने केकवर विजन बोर्ड टाईप, म्हणजे ऍक्टर शाहरुख खान सारखं काहीतरी हे केलं होतं. त्याने थोडं मॉर्फिंग केलं, त्याचा फोटो लावला होता करण जोहरच्या फिल्ममध्ये. येस, तर त्याला मिळालं. सो आणि त्याची एनर्जी केवढी हाय आहे तुम्हाला म्हणजे जनरल दिसते त्याची एनर्जी केवढी हाय आहे ती. त्याचं झालंय. आलिया भट्टनी ते मिरर टेक्निक वापरलं होतं अवॉर्डसाठी, तिला मिळालं आहे. सो अनुष्का शर्मा, विराट कोहली तर फुल ह्याच्यामधलेच आहेत, म्हणजे फॉलो करणारे. तिला पहिला फिल्म मिळालं होतं अनुष्का शर्माला, ते सुद्धा ह्या पद्धतीमध्येच तिने काय काय टेक्निक्स वापरली होती, लॉ ऑफ अट्रॅक्शनची, किंवा मग ते व्हिज्युअलाइज झालं होतं. मग तिच्या आईने तरी कासामध्ये लिहून ठेवलं होतं, ते सगळीकडे फेमस आहे. पण सगळे लोक हे वापरतात. आणि म्हणजे काही लोकांचे फोन येतात ना, मिलेनियर झालेत. 2014 पासून आत्तापर्यंत 4 कोटीची कंपनी आहे, असा एका माणसाचा फोन आला होता मला हे सांगायला, की मी फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे हे करू शकलो, हे सांगायला फोन आला होता. सो दिस इज हाऊ. तुम्ही बिलीव्ह करा नका करू, जर बिलीव्ह केलं तर तुम्ही असे पोचणार. म्हणजे तुमच्यासमोर अपॉर्च्युनिटीज येत जाणार, तुम्ही काम करत जाणार, आणि कामात एकदा गेलं की आपोआप सगळं मिळत जातं. सो असं हे फॉलो करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. बिलीफ जे चुकीचे आहेत ते चेंज करायचे. आपोआप सगळ्या गोष्टी काम करायला लागतात आपल्या आयुष्यामध्ये. आणि काम करायचंय, आपण पण काम करायचंय. काम केल्याशिवाय काहीच नाहीये. पण येस, पण ना तिथे जे काम करतो ना ते आपल्याला एफर्टलेस वाटतं त्या ठिकाणी. मग वेळ गेलेला कळत नाही. जसं की मी आता बोलते ना, 1 तास गेलेला सुद्धा कळत नाही, कारण माहिती असतं ना की आपल्याला पैसे मिळणार आहेत, म्हणजे आपल्याला हवेत ना, तेच होतं. मग बेसिक हेच आहे की मनापासून करा, फिलिंगने करा, आपोआप येणार, सगळं येणार तुमच्याकडे, हे नक्की आहे. फक्त आज बोलल्यावर त्याचा रिझल्ट उद्या मिळायला सुरुवात होतो, की मला पैसे मिळू लागले आहेत. ही फिलिंग आपण आज द्यायला सुरुवात केली की रिझल्ट तुम्हाला उद्या, म्हणजे इमिजिएटली सुद्धा होतं, पण तुमची एनर्जी कशी, किती पॉझिटिव्ह आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं. म्हणजे वैयक्तिक त्या माणसाची एनर्जी कशी आहे, त्याचं एन्व्हायरमेंट कसं आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं. बरोबर. तर ठीक आहे, मला असं वाटतं की आता याच नोटवरती आपण आजचा हा पॉडकास्ट एंड करूयात. कारण बोलायला गेलो तर मग पैशा रिलेटेड बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या सगळ्याच कव्हर नाही होणार. तरी आपण ट्राय केलं की म्हणजे ते बिलीफ सिस्टीम असेल, किंवा अफर्मेशनची टेक्निक तुम्ही सांगितली 369ची, किंवा सेलिब्रिटीज कशा पद्धतीने वापरतात, तुम्ही चेकचा वापर करू शकतात. त्याच्यानंतर पैसे काही लोकांचे मॅनिफेस्ट का नाही होत हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. लव्ह लेटर, त्याच्यानंतर लव्ह लेटर पैशांना लिहायचं ते पण डिस्कस केलं आहे. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण या पॉडकास्टमध्ये कव्हर केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की आता थोडंसं ऑडियन्सवरती सोडूयात, त्यांचे थोडेसे कमेंट्स येऊ देऊ की त्यांना नेक्स्ट पॉडकास्ट कुठल्या टॉपिकवरती हवा आहे, आणि मग त्या हिशोबाने आपण पुन्हा एकदा भेटूयात. येस, तर थँक्यू सो मच माधुरीजी की तुम्ही पुन्हा एकदा आपल्या शोवरती आल्यात. खरंच खूप थँक्यू. येस, थँक्यू, थँक्स अ लॉट. येस. तर मंडळी, जर अजूनही तुम्ही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या जवळचे जे लोक आहेत त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे कदाचित समोरच्याचं आयुष्य बदलू शकतं. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला आधी प्रॉमिस केलेलं आहे की इथून पुढे आपला जो कॉन्टेंट आहे त्याची लेवल ही वाढत जाणार आहे. आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.